कोर्टानं इलेक्टोरल बॉन्ड तत्काळ बंद करून केंद्र सरकारला मोठा धक्का दिलाय। इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळवणाऱ्या मोदी सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे। विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं आतापर्यंतच्या देणगीदारांची नावं देखील जाहीर करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे मोदी सरकारची अडचण वाढणार का पाहूयात या रिपोर्टमधून। सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका, इलेक्टोरल बॉन्डवर तत्काळ बंदी। राजकीय पक्षांना देणग्यांचा हिशोब द्यावाच लागणार। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्डबाबत मोठा निर्णय दिलाय। सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित करून त्यावर बंदी घातली। निवडणूक रोखे ही माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। हा केंद्र सरकारला मोठा धक्का आहे की जी इलेक्टोरल बॉन्ड स्कीम जे तत्कालीन मंत्री अरुण जेटली यांनी इंट्रोड्यूस केली होती त्याला सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवलं आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल। आतापर्यंत ज्या लोकांनी 2019 पासून ज्या लोकांनी किंवा कंपनींनी बॉन्ड घेतले आहेत त्यांचे सगळ्यांचे नावं आणि तपशील, किती डोनेशन हे पॉलिटिकल पार्टीला दिलं गेलेलं आहे ते 31 मार्चपर्यंत त्यांना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर दाखवावं लागेल। सुप्रीम कोर्टाचा आदेश काय ते आपण पाहूया। इलेक्टोरल बॉन्ड जारी करणं बँकांनी ताबडतोब थांबवावं असा आदेश कोर्टानं दिलेत। याशिवाय SBIनं 2019 पासून ज्या राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्डद्वारे देणग्या मिळाल्या आहेत त्यांचा तपशील द्यायला सांगितलंय। राजकीय पक्षानं कॅश केलेल्या प्रत्येक इलेक्टोरल बॉन्डचा तपशीलही द्यावा लागेल। SBIनं 6 मार्च 2024 पर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यायला सांगितलंय। तर निवडणूक आयोगाला तीच माहिती 13 मार्चपर्यंत आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करावी लागणार आहे। काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय देणग्या गुप्त ठेवण्यामागील तर्क योग्य नाही असं कोर्टानं म्हटलंय। यामुळे राजकीय पक्षांना कंपन्यांकडून अमर्याद निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय असं कोर्टानं नमूद केलंय। म्हणून अशा पद्धतीने हे इलेक्ट्रो बॉन्ड खऱ्या अर्थानं जनतेचा अधिकार पण नाकारणारा आहे, काळ्या पैशाला प्रोत्साहन देणारा पण आहे, सत्ताधाराच्या दबावाखाली कंपन्यांना काम करणं आणि मला वाटतं या सगळ्या पद्धतीतून खऱ्या अर्थाने एक मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार या सगळ्यात येऊ शकतो आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका योग्य आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधलाय। नरेंद्र मोदींच्या भ्रष्ट नीतीला सुप्रीम कोर्टानं रोखल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। नरेंद्र मोदींच्या भ्रष्ट नीतीचा आणखीन एक पुरावा समोर आलाय। लाच आणि कमिशनसाठी भाजपनं निवडणूक रोखे हे माध्यम बनवलं होतं। सुप्रीम कोर्टानं आज या विषयावर मोहर लावली आहे। इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय? 2017 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बॉन्ड योजना आणली होती। यामुळे राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढेल असा केंद्र सरकारचा दावा होता। 2018 मध्ये ही स्कीम सुरू झाली आणि कोणताही भारतीय इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत होता। यामध्ये व्यक्ती, कॉर्पोरेट संस्था बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना देणगी म्हणून देत असत आणि राजकीय पक्ष हे रोखे बँकेत कॅश करून पैसे मिळवत असत। SBI बँकेच्या माध्यमातून इलेक्टोरल बॉन्ड्स जारी केले जात होते। विशेष म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांची ओळख गुप्त राहत होती। इलेक्टोरल बॉन्डचा सर्वात मोठा फायदा सत्ताधारी भाजपला झालाय। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटकाही भाजपला बसलाय। 2018 ते 2022 पर्यंत भाजपला सर्वाधिक इलेक्टोरल बॉन्ड मिळालेत। 2018-19 मध्ये भाजपला सर्वाधिक 1450 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाले होते। तर तृणमूल काँग्रेस 97 कोटी आणि काँग्रेस 383 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाले। 2019-20 मध्ये भाजपला 2555 कोटी, तृणमूल काँग्रेसला 100 कोटी आणि काँग्रेसला 318 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड मिळालेत। 2020-21 मध्ये भाजपला 22 कोटी, तृणमूल काँग्रेसला 42 कोटी आणि काँग्रेसला 10 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड मिळालेत। तर 2021-22 मध्ये भाजपला 1032 कोटी रुपयांचे, तृणमूल काँग्रेसला 528 कोटी रुपयांचे आणि काँग्रेसला 236 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड मिळालेत। बड्या कॉर्पोरेट घराण्यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता। त्यामुळे उद्योगपती आपलं नाव उघड न करता राजकीय पक्षांना हवी तेवढी देणगी देऊ शकत होते। पण आता इलेक्टोरल बॉन्ड असंवैधानिक ठरणं विरोधकांसाठी जमेची बाजू ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।